आज आपण या व्हिडिओमध्ये मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील कोऑर्डिनेट जॉमेट्री या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 5.2 मधील क्वेश्चन नंबर 1 to 6 पाहणार आहोत आणि त्याचबरोबर याच्याशी रिलेटेड जो थेरी पार्ट आहे तो सुद्धा आपण पाहणार आहोत. कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. हा प्रॅक्टिस सेट पाहण्यापूर्वी आपण थोडासा थेरी पार्ट पाहून घेऊ. सी द डिव्हिजन ऑफ द लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट, आता इथे एक फिगर येते ए आणि बी, ही एक लाईन सेगमेंट आहे ए बी. ए बीच्या मध्ये बरोबर एक पॉईंट पी आहे, तो एक्झॅक्ट मिडलला नाही आहे किंवा मध्ये नाही आहे. इन बिटवीन पॉईंट ए अँड बी पॉईंट पी इज देअर. देन हिअर AP, the value of AP is a 6 and the value of PB is a 10 given here. Then we find the ratio. आता इथं आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे. AP upon PB is equal to 6 upon 10. 6 upon 10, आता 6 आणि 10 याचा आपण रेड्युसिबल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करू शकतो. तो रेशो आपल्याला 3 upon 5 आला. म्हणजे इथं अर्थ असा झाला की पॉईंट P डिव्हाइड सेगमेंट ए बी इन द रेशो 3:5. म्हणजे पॉईंट P हा ए बीचे सेक्शन्स करतो. कोणते दोन सेक्शन्स करतो? तर ए पी आणि पी बी हे दोन सेक्शन्स करतो. आणि कोणत्या रेशोमध्ये तो सेक्शन्स करतो? तर 3:5 या रेशोमध्ये तो त्या ए बीचे डिव्हाइड दोन पार्ट तयार करतो. In other words, it is said that point P divides line segment AB in the ratio of 3:5. म्हणजे ह्या ठिकाणी 3:5 हा आपला सिंपलेस्ट फॉर्म आहे, यालाच आपण इथे रेशो म्हणणार आहोत. ठीक आहे, म्हणजे पॉईंट सेगमेंट ए बीला पॉईंट P ने 3:5 मध्ये डिव्हाइड केलेला आहे. To find the coordinate of point on the segment which divides the line segment given ratio by using the following formulas. आता आपल्याला काय पाहायचं आहे? तर हा जो पॉइंट P आहे तो पॉइंट P lies in between point A and B. तो पॉइंट A आणि B च्या मध्ये आहे आणि आपल्याला या पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहे. To find the coordinate of that point P, here we use the formulas. Which formulas are here? See, first one is the section formula. सेक्शन फॉर्म्युलाने आपण पॉईंट पी चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करू शकतो. सेकंड वन आहे मिड पॉईंट फॉर्म्युला. जर हा पॉईंट पी हा जर मिड पॉईंट असेल तर आपण मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करू शकतो. आणि नेक्स्ट आहे तो सेंट्रॉइड फॉर्म्युला. हा सेंट्रॉइड फॉर्म्युला हा ट्रायंगलशी रिलेटेड आहे. म्हणजे पॉईंटचं कोऑर्डिनेट फाइंड आउट करण्यासाठी आपण या फॉर्म्युलांचा वापर करू शकतो. देन सी द नेक्स्ट वन. आता हा सेक्शन फॉर्म्युला काय आहे? See now, AB is the segment, point P is lie in between point A and B. आता A हा जो point आहे, consider the coordinates of point A is x1 and y1 and the coordinate of point B is x2 and y2. हे दोन पॉइंट्स आहेत, त्यांचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत आणि हा जो पॉइंट P आहे which is lie in between A and B, A आणि B च्या मध्ये आहे, इन बिटवीन आहे, तो मध्ये म्हणजे एक्झॅक्ट मध्यभागी नाही आहे, तो कशी पण त्याची पोझिशन असू शकते. पण हा जो पॉइंट P आहे तो सेगमेंट ए बी ला m:n मध्ये डिव्हाइड करतो. देन हिअर वी फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P. हा जो पॉइंट P आहे त्या पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स आपण फाइंड आउट करू शकतो. हाऊ वी फाइंड धिस? सी द फॉर्म्युला. The coordinate of point P in bracket xy is equal to mx2 plus nx1 upon m plus n, my2 plus ny1 upon m plus n. आता हा जरा फॉर्म्युला आपण क्लिअर मध्ये अंडरस्टँडिंग करून घेऊ. m आणि n हे काय आहे? तर तो पॉइंट जो आहे इन बिटवीन तो त्या सेगमेंटला m:n मध्ये डिव्हाइड करतो. x2, x1, y2, y1 are the coordinates of this point. म्हणजे एंड पॉइंट्स A आणि B आहे, त्यांचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. तो पॉइंट P आहे तो रेशोमध्ये डिव्हाइड करतो. अशा वेळी आपण पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स हे सेक्शन फॉर्म्युलाने फाइंड आउट करू शकतो. देन सी द नेक्स्ट फॉर्म्युला जो आज आपल्या या प्रॅक्टिस सेटसाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे, मिड पॉइंट फॉर्म्युला. आता मिड पॉइंट वरूनच अर्थ लक्षात येतो बघा. मिड पॉइंट म्हणजेच काय असेल?
मगाशी जो पॉईंट आपण P इन बिटवीन घेतला तो पॉईंट P त्या सेगमेंट AB चा मिड पॉईंट असेल. सी हियर A and B are the end points and P is the midpoint of segment AB. पॉईंट P जो आहे तो ह्या ठिकाणी मिड पॉईंट आहे. मग A चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत x1 y1, B चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत x2 y2 आणि आता आपल्याला P चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. पण मगाच्या म्हणजे आधीच्या स्लाइडमध्ये सेक्शन फॉर्म्युला आहे, या स्लाइडमध्ये मिड पॉईंट फॉर्म्युला आहे. फरक काय आहे तर ह्या ठिकाणी जो पॉईंट P आहे तो पॉईंट P इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. देन वी फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट P बाय यूजिंग मिड पॉईंट फॉर्म्युला. काय आहे तो मिड पॉईंट फॉर्म्युला? P इन ब्रॅकेट xy इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 y1 प्लस y2 अपॉन 2. या फॉर्म्युलामध्ये जर आपण x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेटची व्हॅल्यू घातली तर ह्या ठिकाणी आपल्याला P चे कोऑर्डिनेट मिळू शकतात. ठीक आहे, म्हणजे ह्या दोन फॉर्म्युल्याचा यूज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 to 6 पर्यंत सॉल्व करणार आहोत. सी द क्वेश्चन नंबर फर्स्ट फ्रॉम प्रॅक्टिस सेट 5.2. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P if P divides line segment joining the points A -1 7 and B 4 -3 in the ratio 2:3. आता इथं काय सांगितलेलं आहे फिगर पहा, याच्यासाठी आपण मेन्शन करू A and B आर दी पॉइंट्स. A and B हे दोन पॉइंट्स आहेत. द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A इज -1 and 7 and coordinate of point B is 4 and -3. Find the coordinate of point P. That P point divides line segment. हा जो P point आहे तो in between आहे. इथं आपण point P consider केला. It divides the line segment AB in the ratio 2:3. हा जो रेशो आहे तो 2:3 आहे आणि P चे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे, मग आता ह्या ठिकाणी पहिल्यांदा आपण x1 y1 च्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या कन्सिडर करू. कन्सिडर x1 y1 ही व्हॅल्यू आपण A चे कोऑर्डिनेट घेणार आहोत. x1 इज इक्वल टू -1, y1 इज इक्वल टू 7, x2 इज इक्वल टू 4, y2 इज इक्वल टू -3 आणि रेशो दिलेला आहे 2:3. मीन्स m ची व्हॅल्यू 2 घेणार आपण आणि n ची व्हॅल्यू येईल 3. मीन्स m:n इज इक्वल टू 2:3. आता आपल्याला पॉईंट P चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. बघा, पॉईंट P डिवाइड सेगमेंट AB or it divides in the two sections. Means here we use section formula. By using section formula. बघा, इथं आपण मिड पॉईंट फॉर्म्युला यूज नाही करत, आपण सेक्शन फॉर्म्युलाच यूज करतो. का बरं आपण मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करत नाही? जर पॉईंट P हा मिड पॉईंट आहे असं जर दिलं असतं तर ह्या ठिकाणी आपण मिड पॉईंट फॉर्म्युला यूज केला असता. ठीक आहे, बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला. व्हॉट इज सेक्शन फॉर्म्युला? द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट P xy इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n comma my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. हा आपला सेक्शन फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज घालू. m ची व्हॅल्यू 2 आहे आणि x2 हा 4 आहे. 2 इन ब्रॅकेट 4 प्लस 3 इन ब्रॅकेट -1 अपॉन 2 प्लस 3 कॉमा m ची व्हॅल्यू 2, y2 आहे -3, 2 -3 प्लस 3 इन ब्रॅकेट y1 इज 7 अपॉन 2 प्लस 3. ठीक आहे, आता 2 4 जा 8, 8 मायनस 3 1 जा 3, पण प्लस मायनस मायनस झाले. मीन्स 8 - 3 अपॉन 5 आणि इथे येईल -6, 3 2 जा 6, -6 प्लस 3 7 जा 21 अपॉन 5. आता याला सिम्प्लिफाय करू. 5 अपॉन 5 कॉमा -6 अँड +11. आता दोघांना डिफरंट साइन आहे म्हणजे आपण सबट्रॅक्शन करणार.
15/5. डिवाइड केलं तर आपल्याला p इन ब्रॅकेट xy इज इक्वल टू 5 1 जा 5 अँड 5 3 जा 15. म्हणजे p चे कोऑर्डिनेट्स इथे आपल्याला 1 3 मिळाले. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 2 पाहू. सी. In each of the following examples, find the coordinate of point A which divides segment PQ in the ratio A:B. आता रेशो आपल्याला इथं A:B दिलेला आहे. आता ह्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये एकूण 3 सब क्वेश्चन्स आहेत आणि याच्यातील मी क्वेश्चन नंबर सेकंड मधला सेकंड घेते. ठीक आहे. पहा, सेकंड P इन ब्रॅकेट -2 -5 Q in bracket 4 3 A 3 and B is equal to 4. Means A is to B is equal to 3:4. आता क्वेश्चन काय आहे? Find in each of the following example to find the coordinate of point A. आता A हा जो पॉइंट आहे तो इन बिटवीन P and Q मध्ये आहे. इथं आपण पॉइंट P घेतला आणि कन्सिडर हिअर इज पॉइंट Q. P having a coordinate -2 -5, Q having a coordinate 4 3. In between them point A is here. हा point A आहे. And this point A divides the segment PQ in the ratio 3:4. ही इन्फॉर्मेशन आहे. आणि आता आपल्याला पॉइंट A चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. फर्स्ट वी कन्सिडर ऑल these values. Consider x1 is equal to -2, y1 is equal to -5, x2 is equal to 4, y2 is equal to 3. आता A is to B दिलाय म्हणजे A ची व्हॅल्यू आपण कन्सिडर केली 3 आणि B ची व्हॅल्यू आपण कन्सिडर केली 4 आणि A चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे. मीन्स A डिवाइड्स PQ in 2 sections. आता सेक्शन मध्ये डिवाइड करतात म्हणजे इथं आपण पुन्हा घेतला सेक्शन फॉर्म्युला बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला. आता सेक्शन फॉर्म्युला यूज करू. A इन ब्रॅकेट XY आपल्याला A चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहे त्यामुळे आपण A इन ब्रॅकेट XY घेतलं. आता रेशो आपल्याला A आणि B च्या फॉर्म मध्ये दिलाय म्हणजे फॉर्म्युला आपण mx2 च्या ऐवजी ax2 घेऊ. ax2 प्लस bx1 अपॉन a प्लस b, ay2 प्लस by1 अपॉन a प्लस b. आता a प्लस b का घेतला? कारण क्वेश्चन मध्ये देताना रेशो आपल्याला a:b च्या फॉर्म मध्ये दिला म्हणजे m:n च्या ऐवजी आपण a:b घेतलेला आहे. A इन ब्रॅकेट xy इज इक्वल टू, तर प्रत्येकाची व्हॅल्यू घालू आपण. A ची व्हॅल्यू आहे 3, x2 आहे 4, 3 इन ब्रॅकेट 4 प्लस b आहे 4 आणि x1 आहे -2 अपॉन 3 प्लस 4 कॉमा 3 इन ब्रॅकेट y2 ची व्हॅल्यू पहा 3 प्लस b ची व्हॅल्यू आहे 4 आणि y1 ह्या ठिकाणी आहे -5 अपॉन a प्लस b मीन्स 3 प्लस 4. आता सिम्प्लिफाय करू. 3 4 जा 12, 4 2 जा 8 प्लस मायनस मायनस मीन्स हियर 12 minus 8 upon 7 and here 3 3s are 9 minus 4 5s are 20 upon 7. 12 minus 8 means 4, 4 upon 7 and here 9 minus 20 means -11 upon 7. These are the coordinate of point A जे आपल्याला फाइंड आउट करायचे होते. बघा A चे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे होते. ह्या ठिकाणी A चे कोऑर्डिनेट हा आपल्याला 4 म्हणजे x कोऑर्डिनेट हा 4/7 आलेला आहे आणि y कोऑर्डिनेट हा -11/7 आलेला आहे. आता याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल आहे याच पद्धतीने सॉल्व करायचं आहे त्यामुळे ते एक्झाम्पल मी घेत नाही. ठीक आहे.
देन सी क्वेश्चन नंबर 3. आता आपण क्वेश्चन नंबर 4 घेतो. ठीक आहे. सी द क्वेश्चन नंबर 4. व्हॉट इज इट? पॉइंट P is the center of circle. Point P is the center of circle and AB is the diameter. AB ही diameter आहे आणि P हा center of circle आहे. Find the coordinates of point B if coordinate of point A and P are given here. बघा, P हा center of circle आहे, AB ही diameter आहे. जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यानुसार आपण फिगर ड्रॉ केली. सर्कल घेतलेला आहे. कन्सिडर हियर P इज अ सेंटर ऑफ सर्कल अँड दिस इज AB. सेगमेंट AB इज डायमीटर. AB ही डायमीटर आहे. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B. B चे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. इफ द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A चे कोऑर्डिनेट दिलेला आहे 2, -3 आणि P चे कोऑर्डिनेट आपल्याला आहे -2 आणि 0. बघा, हा क्वेश्चन आता आपण फिगरद्वारे दाखवलेला आहे. A चा कोऑर्डिनेट दिलेला आहे, P चा कोऑर्डिनेट दिलेला आहे, B चा कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा आहे. पण गिवन काय आहे? सेगमेंट AB इज डायमीटर. इन फिगर सेगमेंट AB इज डायमीटर. ही डायमीटर आहे. ठीक आहे. आता P हा सेंटर ऑफ सर्कल आहे. पॉइंट P इज सेंटर ऑफ सर्कल. सेंटर ऑफ सर्कल. आता ह्या दोन्ही स्टेटमेंटचा अर्थ काय होतो बघा. AB ही डायमीटर आहे, P इज अ सेंटर ऑफ सर्कल आहे. मीन्स देअरफॉर पॉइंट P इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. ऑफ सेगमेंट AB. म्हणून हा जो काही पॉइंट P आहे, सेंटर ऑफ सर्कल आहे, तो सेंटर ऑफ सर्कल हा AB चा मिड पॉइंट झाला. पहा बघा. आणि आता आपल्याला पॉइंट B चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहे. P हा मिड पॉइंट आहे, A चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत, B चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. आता मिड पॉइंट आहे म्हणजे आपण मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करणार. हियर वी राइट बाय using midpoint formula. By using midpoint formula. आता फॉर्म्युला लिहिण्याच्या आधी आपण जे काही कोऑर्डिनेट्स आहेत ते कन्सिडर करू. x1 ची व्हॅल्यू 2 घेतली, y1 ची व्हॅल्यू -3 घेतली. आता मिड पॉइंट आहे म्हणजे x हा कन्सिडर केला आपण -2, y हा कन्सिडर केला आपण 0. म्हणजे कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आपल्याला? B चे कोऑर्डिनेट म्हणजे x2 आणि y2 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. आता इथे घेऊ आपण मिड पॉइंट फॉर्म्युला. मीन्स P इन ब्रॅकेट xy इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 y1 प्लस y2 अपॉन 2. जे x कोऑर्डिनेटची ॲडिशन करून डिव्हाइड 2 करणार, y कोऑर्डिनेटची ॲडिशन करून डिव्हाइड 2 करणार. आता व्हॅल्यूज घालू याच्यामध्ये. सी P इन ब्रॅकेट xy इज इक्वल टू x1 हा 2 आहे, 2 प्लस -2 अपॉन 2. y1 आहे -3 आणि इथे y जो आहे, एक मिनिट, आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू दिलेली आहे. करेक्ट. आणि आपल्याला x2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजे ह्या ठिकाणी x1 2 आहे आणि x2 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. कॉमा. आता इथे y1 हा -3 आहे आणि y2 हा फाइंड आउट करायचा आहे. y2 मी आहे असा घेतला अपॉन 2. पण इथे जे आहे p xy ची व्हॅल्यू दिली आहे. pxy म्हणजे ह्या ठिकाणी आपण p इन ब्रॅकेट x ची व्हॅल्यू -2, y ची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू 2 प्लस
x2 upon 2 and -3 plus y2 upon 2. बघा आता इक्वेशन ह्या फॉर्म मध्ये आले, म्हणजे एक्सचा जो पीचा जो एक्स कोऑर्डिनेट आहे त्याची व्हॅल्यू हा फर्स्ट रेशो असेल, ठीक आहे. पीचा जो वाय कोऑर्डिनेट आहे त्याची व्हॅल्यू हा सेकंड रेशो असेल. म्हणजे हे दोन रेशो आपण सेपरेट घेऊ. -2 इज इक्वल टू 2 प्लस x2 अपॉन 2. याला सिम्प्लिफाय करू. 2 लेफ्ट साईडला गेले, 2 2 जा 4 झाले, -4 आणि हा जो 2 आहे तोही लेफ्ट साईडला गेला, तो निगेटिव्ह झाला, इज इक्वल टू x2. बघा मग x2 ची व्हॅल्यू काय येईल? x2 इज इक्वल टू -6. ह्या ठिकाणी आपल्याला x2 आलेला आहे -6. आता आपण y2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. म्हणजे हा जो 0 आहे, 0 इज इक्वल टू -3 प्लस y2 अपॉन 2. हे इक्वेशन सिम्प्लिफाय करणार. 2 इंटू 0, 2 0 जा 0 इज इक्वल टू -3 प्लस y2. म्हणजे y2 ची व्हॅल्यू इथे काय येईल पहा बरं. 0 प्लस 3 मीन्स 3. मीन्स y2 इज इक्वल टू 3. x2 is equal to -6. And what is it? x2, y2 are the coordinates of point B. So here we write coordinates of point B. Coordinates of point B are -6 and 3. x coordinate आपण पहिल्यांदा लिहितो. x2 ची व्हॅल्यू -6 आहे आणि y2 ची व्हॅल्यू 3. म्हणजे तो जो पॉइंट B आहे त्या B चे कोऑर्डिनेट हे -6 आणि 3 आले. ठीक आहे. देन वी सी क्वेश्चन नंबर 5. आता आपण क्वेश्चन नंबर 5 कडे जाऊ. फाइंड द रेशो इन विच पॉइंट P K7 divides the segment joining A 8 9 and B 1 2 and also find K. बघा क्वेश्चन मध्ये फाइंड द रेशो म्हणजे रेशो फाइंड आउट करायचा आहे, त्याच्याबरोबर K ची व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल सॉल्व करण्यापूर्वी आपण जरूर फिगर मेन्शन करू. म्हणजे फिगर जर लक्षात डोळ्यासमोर आली तर आपल्याला पटकन मीनिंग लक्षात येईल. फाइंड द रेशो इन विच पॉइंट P डिव्हाइड सेगमेंट AB. म्हणजे सेगमेंट AB आहे, A चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत 8 9, B चे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत 1 2 आणि या दोघांच्या मध्ये पॉइंट P आहे. पॉइंट P divides the segment AB and the coordinate of point P is K and 7. Find the ratio म्हणजे M आणि N ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही, ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हणजे M:N ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि K म्हणजे पॉइंट P चा X कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा आहे. बघा ज्यावेळी आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा असतो, आता इथं P डिव्हाइड्स AB इन द रेशो M:N. म्हणजे ह्या ठिकाणी आपण सेक्शन फॉर्म्युला घेणार. ओके. फर्स्ट वी कन्सिडर ऑल दी कोऑर्डिनेट्स. सगळे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते आपण फर्स्ट कन्सिडर करू. x1 इज इक्वल टू 8, y1 इज इक्वल टू 9, x इज इक्वल टू 7, x इज इक्वल टू k. x ची व्हॅल्यू k आहे. ठीक आहे. y इज इक्वल टू 7, x2 इज इक्वल टू 1 and y2 इज इक्वल टू 2. ठीक आहे. पण फाइंड आउट काय करायचं आहे? पहिल्यांदा आपल्याला रेशो म्हणजे M:N ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ती फाइंड आउट करण्यासाठी आपण सेक्शन फॉर्म्युलाचा वापर करू. बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला. आता सेक्शन फॉर्म्युलाच का घेणार आहोत? कारण रेशो दिलेला आहे M:N आणि तोच रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. P इन ब्रॅकेट XY इज इक्वल टू MX2 plus NX1 upon M plus N, MY2 plus NY1 upon M plus N.
बघा क्वेश्चन काय आहे, तर आपल्याला रेशो फाइंड आउट करायचे आहेत. आता पहिल्यांदा आपण सगळ्या व्हॅल्यूज घालून घेऊ. एक्सची आणि वायची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. पी इन ब्रॅकेट के अँड 7 इज इक्वल टू एमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. x2ची व्हॅल्यू 1 आहे प्लस एनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि x1 जो आहे तो 8 आहे. ठीक आहे, अपॉन m प्लस n, कारण m प्लस nची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सेकंड रेशोमध्ये व्हॅल्यूज घालू. m y2 आहे 2 प्लस n आहे तोही फाइंड आउट करायचा आहे आणि y1 आहे 9 अपॉन m प्लस n. बघा एक्झाम्पल नंबर 3 पण सेम आहे, त्यामुळे ते एक्झाम्पल मी घेतलेलं नाही आहे. तिथं पण आपल्याला रेशोज फाइंड आउट करायचा होता आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये सुद्धा आपल्याला रेशोज फाइंड आउट करायचा आहे. जेव्हा रेशो फाइंड आउट करायचा असतो त्यावेळी पहा, जरासं लक्ष द्या. इथं p ची व्हॅल्यू दिली आहे k आणि 7 आणि दोन्ही रेशो आहेत, म्हणजे x कोऑर्डिनेटला पण m आणि n आहे, y कोऑर्डिनेटला पण m आणि n आहे. पण ज्यावेळी आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा असतो त्यावेळी आपण एखादा दोन्हीपैकी कुठलाही एक कोऑर्डिनेट घेतला आणि त्याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला m:n ची व्हॅल्यू मिळते. म्हणजे आपण x म्हणजे k इज इक्वल टू फर्स्ट इक्वेशन घेऊ शकतो. आता इथं मी घेते पहा, k इज इक्वल टू m प्लस 8n अपॉन m प्लस n आणि सेकंड आहे 7 इज इक्वल टू 2m प्लस 9n अपॉन m प्लस n. मी दोन्ही रेशो घेतलेत बघा. आता दोन्हीपैकी एखादा रेशो तुम्ही घेऊन सिम्प्लिफाय करू शकता. पण फर्स्ट रेशो पहा, फर्स्टमध्ये k आणि m प्लस n ह्या दोन्ही व्हॅल्यू आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी p चा x कोऑर्डिनेट सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणून आपण फर्स्ट रेशो न घेता आपण सेकंड रेशो घेतोय. बघा पुन्हा सांगते मी, दोन रेशो आहेत, दोन्हीपैकी एखादा रेशो घेऊन तुम्ही सिम्प्लिफाय करून m:n ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. पण या एक्झाम्पलमध्ये x कोऑर्डिनेट हा k आहे आणि त्याची पण व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. म्हणून आपण ह्या ठिकाणी सेकंड रेशो घेतो. मी 7 इज इक्वल टू 2m प्लस 9n अपॉन m प्लस n. आता यालाच आपण सिम्प्लिफाय करणार आहोत. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळेल 7m प्लस 7n इज इक्वल टू 2m प्लस 9n. बघा इक्वेशनमध्ये m पण आहे n पण आहे. आता इथं थोडं आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल, म्हणजे एकच जे व्हेरिएबल आहे ते इक्वेशनच्या एका साईडला घेऊ. म्हणजे m हा व्हेरिएबल आपण लेफ्ट साईडला घेऊ आणि n हा व्हेरिएबल आहे तो आपण राईट साईडला घेऊ. म्हणजे 2m ची पोझिशन आपल्याला चेंज करावी लागेल. मी 7m मायनस 2m इज इक्वल टू 2n, सॉरी इथे येईल आपलं 9n मायनस 7n. ठीक आहे, आता 7m मायनस 2m मीन्स 5m इज इक्वल टू 9n मायनस 7n इज इक्वल टू 2n. बघा आता आपल्याला व्हॅल्यू काय मिळालेली आहे, 5m इज इक्वल टू 2n मिळालेला आहे. आणि क्वेश्चन काय आहे, फाइंड द रेशो m:n. आपल्याला m:n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजे याच रेशोला जर आपण सिम्प्लिफाय केलं, कसं सिम्प्लिफाय करणार, m मी आहे असा ठेवला, हा जो n आहे तो मी लेफ्ट साईडला घेते, तो डिव्हिजनच्या प्लेसला जाईल. मीन्स m अपॉन n इज इक्वल टू 2 ची प्लेस आहे तशी राहील, 5 हा राईट साईडला येईल. म्हणजे आपल्याला इथं व्हॅल्यू मिळाली m:n इज इक्वल टू 2:5. बघा m:n ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. पण अजून क्वेश्चन काय आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. आता k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, मग अशी जो आपण रेशो घेतला होता इथे मी दाखवते बघा, k इज इक्वल टू m प्लस 8n अपॉन m प्लस n हा जो रेशो आहे तो आपण घेऊ. म्हणजे x कोऑर्डिनेटची व्हॅल्यू घेऊ. मीन्स वी राईट हिअर k इज इक्वल टू m प्लस 8n अपॉन m प्लस n. आता m ची व्हॅल्यू आपल्याला 2 माहित आहे आणि n ची व्हॅल्यू पण 5 मिळालेली आहे. या दोन्ही व्हॅल्यू आपण इथे घालू.
के इज इक्वल टू एम ची व्हॅल्यू आहे 2 प्लस 8 इन ब्रॅकेट 5 अपॉन 2 प्लस 5. ठीक आहे, मीन्स इथे आले 7 इंटू के आपल्याला येईल 7k इज इक्वल टू 2 प्लस 5 8 जा 40. मीन्स 7k इज इक्वल टू 42. आता k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मीन्स k इज इक्वल टू 42 अपॉन 7. 7 ने 42 ला डिवाइड करायचं आहे. 7 6 जा 42 म्हणजे या ठिकाणी k ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 6. बघा, आपल्याला फर्स्ट m:n रेशो फाइंड आउट करायचा होता. त्यामुळे दोन्ही कोऑर्डिनेटपैकी आपण y कोऑर्डिनेटच घेतला, कारण x कोऑर्डिनेट हा आपल्याला माहीत नव्हता. आणि y कोऑर्डिनेट घेऊन आपण m:n ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आणि मग जो काय आपण x कोऑर्डिनेट तयार केला होता तो घेऊन आपण त्याच्यामध्ये m:n ची व्हॅल्यू घातली. आणि k ची व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी 6 मिळाली. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 6 खूप सोपा आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट 22 20 अँड 0 16. आपल्याला हे जी काही सेगमेंट तयार होते हे पॉइंट्स जॉईन करू. आता त्यांना नावं दिलेली नाही आहेत. आपण इथं घेऊ पॉइंट P चे कोऑर्डिनेट कन्सिडर केले 22 20 आणि Q चे कोऑर्डिनेट कन्सिडर केले 0 आणि 16. आता क्वेश्चन काय आहे? फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट. आता हा जो सेगमेंट AB तयार झाला त्याचा मिड पॉइंट कन्सिडर केला आपण M. M is the midpoint of segment PQ and here we have to find the coordinate of point M. M चे coordinate आपल्याला find out करायचे आहे. Okay. In figure, point M is a midpoint. Point M is midpoint of segment PQ. सेगमेंट PQ चा तो मिड पॉइंट आहे. ठीक आहे, कन्सिडर x1 इज इक्वल टू 22, y1 इज इक्वल टू 20, x2 इज इक्वल टू 0 and y2 इज इक्वल टू 16. आणि ह्या ठिकाणी आपल्याला m चे कोऑर्डिनेट म्हणजे x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहे. आता इथे काय दिलं? M इज अ मिड पॉइंट. मिड पॉइंट आहे म्हणजे M चे कोऑर्डिनेट काढण्यासाठी आपण इथे मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करणार. बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला. बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला. व्हॉट इज मिड पॉइंट फॉर्म्युला? कोणाचे मिड पॉइंट फाइंड आउट करायचे आहेत? M चे. M इन ब्रॅकेट xy इज इक्वल टू x1 plus x2 upon 2, y1 plus y2 upon 2. x1 x2 ची व्हॅल्यू घेऊ 22 plus 0 upon 2, 20 plus 60 upon 2. 22 plus 0 means 22. 22 upon 2 and 36 upon 2. Means here we will get M in bracket xy is equal to 11 and 36 upon 2 means 18 2s are 36. Means the coordinate of point M is 11 and 18. So here we finally write 11, 18 are the coordinates of midpoint. त्या सेगमेंटचा जो मिड पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आपण फाइंड आउट केले. इट इज इक्वल टू 11 and 18. 11 is a x coordinate and 18 is a y coordinate. म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 to 6 हे सॉल्व केलेले आहे आणि जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो प्लीज
कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.